लोकांना पाय हलवायची, हात हलवायची आदत असते. दिसलं पाहिजे यातून, तुम्ही जे काही बोलतात कळालं पाहिजे की हा भाई, हा व्यक्ती आमच्या कंपनीच्या या रोलसाठी परफेक्ट आहे आणि हा नक्कीच आमच्या कंपनीला ग्रोथ देईल, तरच कंपनी घेत असते. ज्या जास्त बोलणारे असतात ते फालतूच बोलत बसतात. टू द पॉइंट आन्सर द्यायचं. मला एखादी गोष्ट माहित नाही ना तर जबरदस्ती हा माहिती आहे ना सर मला, आय नो सर, ना काही गरज नाही आहे. सर तुम्हाला विचारलं की तुमची हॉबी काय आहे आणि तुम्ही म्हणता सर आय लाईक टू प्ले क्रिकेट. अरे भलेही तुला क्रिकेट आवडतं. आतापर्यंत मला युट्यूबवर किंवा वेगवेगळ्या स्ट्रीमच्या थ्रू खूप असे मेसेज आले की सर आम्ही जॉब इंटरव्ह्यू प्रिपरेशनची तयारी करतोय, पण सर आम्हाला इंटरव्ह्यूचे आन्सर इंग्रजीमध्ये कसे द्यायचे हेच समजत नाही. म्हणजे इंटरव्ह्यू समोर आम्हाला काय विचारतो हेच समजत नाही, आणि जरी समजलं तरी आम्हाला त्याचं उत्तर स्ट्रक्चराइज पॅटर्न कसं द्यायचं हेच कळत नाही. त्यामुळे आम्ही काय केलं तुम्हाला सांगतो. आम्ही 20 इंटरव्ह्युअर्स किंवा जे सीईओज असतात, HR असतात, त्यांची आम्ही मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमधून त्यांना आम्ही हे विचारलं की तुम्ही जेव्हा तुमच्या इंटरव्ह्यूचा इंटरव्ह्यू घेता तेव्हा तुम्ही त्याच्याकडून कोणता आन्सर एक्सपेक्ट करता, कोणकोणते प्रश्न विचारता, काय काय एक्सपेक्ट करता आणि कशा प्रकारे तुम्ही त्यांचं सिलेक्शन करता ते आम्हाला सांगा. त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्याच्याच बेसिसवर यूट्यूबवर आतापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा अशी सिरीज महाराष्ट्रामध्ये कधीच बनलेली नाही आहे, मी म्हणेल इंडियामध्ये कधी बनलेली नाही आहे. मी अशी सिरीज तुमच्यासमोर घेऊन येतोय. नमस्कार, माझं नाव संयम देशमाने and I welcome you in Inspiring English Academy, छत्रपती संभाजीनगर, द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. जर तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत जर इंग्रजी शिकायचं असेल, बोलायचं असेल ना भाई, तर वाट बघू नका, लगेच दिलेल्या नंबर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं सीट बुक करून घ्या. कारण फीज इतकी कमी, तुम्हाला सांगू मी, इतकी कमी फीज आहे की कुठे बाहेर 15-15, 20-20 हजार फीज आहे आणि आमची फीज आहे 10% पण नाही आहे, ट्रस्ट मी. तर लगेच आम्हाला मेसेज करा. तुम्हाला बुक्स फ्री आहेत, तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स फ्री आहेत, तुम्हाला फक्त एकदा ॲडमिशन घेतलं तर या सगळ्या गोष्टी फ्री ऑफकोर्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. ओके, सो लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर डू. जास्त वाट नाही बघायची आपल्याला. ओके, आज आपण इंटरव्ह्यू बेसिक्स शिकणार आहोत की तुम्ही जरी दोन प्रकारचे कम्युनिकेशन असतात. एक असतं व्हर्बल कम्युनिकेशन आणि एक असतं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, तर असं कम्युनिकेशन की तुम्ही बोलत नाही, तुमच्या तोंडातून शब्द पण पडत नाही, तरी पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही कसे आहात हे समजून जातं, तुमचं कॅरेक्टर कसं आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे हे समजून जातं. याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणत असतो. आणि व्हर्बल म्हणजे काय, तर जे तोंडाला तुम्ही बोलता. तर व्हर्बल कम्युनिकेशन सुरू व्हायच्या आधी तुमचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ऑलरेडी सुरू झालेलं असतं जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जात असता. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही गेट कसं ओपन करता, तुम्ही क्वेश्चन कसा विचारता, कॅन आय कम इन म्हणता की मे आय कम इन म्हणता, हे सुद्धा जज केलं जातं. जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतला होता ना तेव्हा समोरचा म्हटला होता कॅन आय कम इन, तर आम्ही त्याला डिक्लाइन केलं होतं की भाई तू नाही आहे सही. कारण यातून कळालं आम्हाला की तुम्हाला परमिशनच मागता येतं नाही, मे आय म्हणत असतात, कॅन आय थोडी म्हणत असतात ना. सो हा इंग्लिशचा पार्ट झाला. सो तुम्ही चलता कसं, तुम्ही बसता कसं, तुम्ही बघता कसं, ओके, तुम्ही स्माइल कसं करता, तुम्ही नॉड कसं करता, हे सगळं तुमचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन झालं. आणि हे तुमचं इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी ऑलरेडी तुमचा इंटरव्ह्यू सुरू झालेला असतो, बोलायच्या आधी. त्याच्यामुळे या गोष्टी शिकून घ्या. खूप इम्पॉर्टंट लेसन आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत केलं नसेल तर, कारण खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. ओके, सगळ्यात पहिले इंटरव्ह्यू बेसिक आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट आहे तुमचा कॉन्फिडन्स. बॉस, तुमचा कॉन्फिडन्स जर का पीकवर असेल ना, मग तुम्ही किती खोटं बोलचाल, म्हणजे एखादी गोष्ट चुकीची जरी बोलचाल तरी समोरचा व्यक्ती तो ऍक्सेप्ट करून घेतो. तुमचा कॉन्फिडन्स खूप हाय पाहिजे, दिसला पाहिजे कॉन्फिडन्स तुमच्या बोलण्यातून, चालण्यातून, हसण्यातून, नॉड करण्यातून कॉन्फिडन्स दिसत असतो. ठीक आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला खूप शांतपणे बोलायचं आहे. जसं मी बोलत आहे तसं बोलायचं आहे. घाई कशाचीही करायची नाही आहे, कारण घाई करसाल तर तुम्ही फंबल होसाल, तुमच्या ब्रेनला विचार करायचा वेळच भेटणार नाही, एखाद मिली सेकंड सुद्धा. सो एकदम शांत बोला, कामली बोला. ठीक आहे ना, तुमचा कॉन्फिडन्स दिसत असतो. आय कॉन्टॅक्ट तुम्हाला मेंटेन करायचंय. खूप विद्यार्थी काय करतात, ही चुकी करतात. आय कॉन्टॅक्ट मेंटेन, इकडे बघतात, तिकडे बघतात, वर बघतात, खाली बघतात. अरे मी तुम्हाला काय विचारतोय तर माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोला ना, पण नाही, ते बोलत नाहीत. सो त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं की आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणं बॉस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कसं करायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला याचा आधी बनवलेला आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग या ठिकाणी या. मी तरी सांगून देतो तुम्हाला, आय कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कधी सगळ्यात पहिले तुमच्या राईटला बघा, मग लेफ्टवाल्याकडे बघा आणि मग समोरच्या पर्सनकडे बघा. म्हणजे 1 2 3, 1 2 3 असं तुम्हाला बोलत जायचंय, असं तुम्हाला बोलत जायचंय. समजलं? अशा प्रकारे आय कॉन्टॅक्ट तुम्हाला मेंटेन करायचं. जर तुमच्याजवळ पॅनल असेल तर,
आणि एक व्यक्ती असेल तर त्याच्याकडे बघत त्याच्याकडेच तुम्हाला फोकस करायचं, समजलं? ओके. त्यानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये विश्वास ठेवायचा आहे की यार ठीक आहे, जे होईल ते होईल, मी इंटरव्ह्यू चांगला देऊ शकतो, मी चांगलं प्रिपरेशन केलं आहे. जर तुमचा इनर माइंडसेटच तयार नसेल ना, मग तुम्ही किती कशाही इंटरव्ह्यू, सोप्यात सोप्या इंटरव्ह्यूला जरी गेले तरी सिलेक्शन तुमचं होणार नाही, तुम्हाला बोलता येणार नाही. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं तर कॉन्फिडन्स तुमचा चांगला असला पाहिजे. त्यानंतर काय, क्लिअर कम्युनिकेशन तुमचं असलं बॉस. तुम्ही जे बोलताय समोरच्याला समजलं पाहिजे. टू द पॉईंट आन्सर द्या. मुलींची खूप घाण आदत असते की ते ना इकडचं तिकडचं आणि एक्स्ट्रा बोलत राहतात. ज्या बडबड्या मुली असतात त्यांचं म्हणतोय मी. ज्या शांत असतात, इंट्रोवर्ट असतात त्यांचं तर ठीक आहे, त्या तर काही बोलतच नाही. पण ज्या जास्त बोलणारे असतात ते फालतूच बोलत बसतात. टू द पॉईंट आन्सर द्यायचं आहे. त्यामुळे मी जे पुढे प्रश्नोत्तर जे घेऊन येईल ना ते नीट बघा की मी जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचा टू द पॉईंट आन्सर कसं द्यायचं आहे तुम्हाला मी पुढच्या सेशनमध्ये किंवा पुढच्या डेजमध्ये सांगेल. त्यानंतर कन्फ्युजिंग किंवा खूप जास्त लंब नका सांगत बसू. तुम्हाला विचारलं की यार तुम्ही मागचे प्रोजेक्ट कसे हँडल केले होते, मग तुम्ही जास्तच लंब बोलता, एकदम असॉन सॉर हेन, काही गरज नाही आहे. टू द पॉईंट बोला आणि शॉर्ट बोला, कन्फ्युजिंग बोलू नका. ओके. आणि जर का एखादी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल तर सरळ सरळ म्हणा, सर ॲक्च्युली आय डोंट नो अबाउट इट बट आय एम विलिंग टू लर्न. यातून तुमची लर्निंग जो ॲटिट्यूड असतो तो दिसत असतो. तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नाही ना तर जबरदस्ती हां माहिती आहे ना सर मला, आय नो सर ना, काही गरज नाही आहे. सर पोलाइटली म्हणा, ऑनेस्टली म्हणा की सर सॉरी आय डोंट नो दॅट बट आय एम विलिंग टू लर्न. माझी इच्छा आहे ते शिकण्याची जी तुम्ही नवीन गोष्ट करता आणि आय एम डेफिनेटली विल लर्न दॅट थिंग आफ्टर जॉईनिंग द कंपनी, असं तुम्ही म्हणा. म्हणजे तुमची लर्निंग ॲटिट्यूड यातून दिसत असतो. त्यानंतर नेक्स्ट थर्ड पॉईंट आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवा. कसं आहे ना भाई, तुम्ही कंपनीमध्ये जॉब करायच्या इच्छुक आहात ते दाखवा. काही लोक काय करतात, शांतपणे बसतात असं विचार, हां येस, तुम्ही आतून जिवंत आहात हेच दिसत नाही. तुम्हाला फक्त पैसे पाहिजे पण तुम्ही कंपनीमध्ये असं दिसत असतं. सो तुमची इगरनेस, तुमची विलिंगनेस दिसतच नाही. त्याच्यामुळे तुम्ही इगरनेस दाखवा की मला काहीतरी शिकायचं आहे, एक्साइटमेंट दाखवा तुमची त्या ठिकाणी बसून. त्यानंतर काय, रिस्पेक्टफुल व्हा आणि पोलाईट बोला. रिस्पेक्ट, एकदम शांत, सर, यस सर, या शुअर सर, असं एकदम समोरच्याला कळू द्या की तो समोरचा व्यक्ती पोलाईट आहे, रिस्पेक्टफुल आहे. हो ना, मला लिटरली काही मुली अशा बोल, हो ना सर, ते पहिले सांगितलं सर तुम्हाला, या टोनमध्ये बोललेल्या आहेत इंटरव्ह्यूअरला. म्हणजे त्यांना हेच माहिती आहे कशा प्रकारे बोलत असतात, बरोबर की नाही? त्याच्यामुळे नेक्स्ट काय, निगेटिव्ह टॉक थांबवा. तुम्ही काय कर, सर आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये शिकवलंच नाही सर, आम्हाला हेच समजत नाही सर, ते शिकवतात कसं, तरी आम्ही सर अभ्यास केला, असं कधीही बोलायचं नाही. सर आमचे ते टीचर चांगले शिकवत नव्हते सर, कॉलेजच फालतू होतं सर आमचं, असं बोलायची गरज नाही आहे इंटरव्ह्यूमध्ये कधीही. ही गोष्ट लक्षात ठेवा. काही निगेटिव्ह बोलायचं नाही आहे, पॉझिटिव्ह बोला. जरी एखादी गोष्ट निगेटिव्ह असेल तर त्याला नेग्लेक्ट करा, काही बोलू नका, पण तुम्ही तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवा. त्यांना काय वाटतं की यार इथं हा माणूस त्यांची बुराई करतोय, म्हणजे इन फ्युचर आमची पण बुराई करेल, बरोबर ना? त्याच्यामुळे याला न घेतलेलंच परवडलं. त्याच्यामुळे कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचंय, निगेटिव्ह आन्सर हे थांबवायचे आहेत. गॉट इट? समजलं? त्यानंतर तुमची ऑनेस्टी दिसली पाहिजे बॉस. तुम्ही ऑनेस्टी, कसं असतं ना, तुम्हाला एखादी गोष्ट नाही येत तरी चालेल, एखादी गोष्ट नाही आली तरी चालेल, पण HR जो असतो तुमचा, हा HR तुमच्या ऑनेस्टीला जास्त व्हॅल्यू देत असतो, मोर दॅन युअर परफेक्शन. तुम्हाला एखादी गोष्ट नाही आली तरी चालेल, पण तुम्ही ऑनेस्ट पाहिजे. समज परफेक्ट खूप लोक आहेत पण ऑनेस्ट कुणी नाही आहे सध्या जगामध्ये. सो बी ऑनेस्ट. नाही माहीत तर नाही, हो माहिती तर माहिती आहे, सरळ सरळ, ठीक आहे? त्यानंतर फेक स्किल कधी सांगू नका भाई, कधीही फेक गोष्टी कधी सांगू नका, ते पकडलं जातं. तुम्ही त्यांना म्हणताल की सर आय लाईक टू कम्युनिकेट, मला बोलायला आवडतं, तुम्हाला इथंच बोलता येणं गेलं, सब पकडलं गेलं, तुम्ही सरळ सरळ तुम्हाला बोलताच येत नाही, फेक स्किल सांगताय तुम्ही. सो फेक स्किल कधी सांगू नका, जी स्किल आहे ती सांगा, आणि ज्याला तुम्ही प्रेझेंट करू शकता इंटरव्ह्यूच्या वेळेस तीच स्किल तुम्ही त्या ठिकाणी सांगा, बाकी काही सांगायची गरज नाही आहे. ओके? आणि जे तुम्हाला माहीत नाही ते सरळ सरळ ॲडमिट करा. ऑनेस्ट दिसत, मी तुम्हाला सांगितलं ऑनेस्ट दिसत असतं, यातून प्रामाणिकपणा दिसत असतो, ठीक आहे? कारण HR जो आहे ना, तुमचा इंटरव्ह्यूअर जो आहे ना, कंपनीचा मालिक जो आहे किंवा जो इंटरव्ह्यू घेत आहे तो तुमच्या ऑनेस्टीला जास्त प्रेफरन्स देतो. ओके? डेस्पाईट ऑफ बिईंग परफेक्ट असेल नसेल काही फरक पडत नाही, ऑनेस्ट राहा, होऊन जाईल सिलेक्शन तुमचं, ठीक आहे? ही गोष्ट आहे. त्यानंतर काय, गुड बॉडी लँग्वेज पाहिजे. कधी नीट बसा, स्ट्रेट बसा, एकदम स्ट्रेट बसायचं तुम्हाला, ठीक आहे ना? त्यानंतर स्माईल, नॅचरल स्माईल द्या, असं करायचं नाही आहे, ठीक आहे ना? स्माईल नॅचरल असली पाहिजे तुमची. तुम्ही बघून, आणि कसं असतं माहिती का, तुम्हाला आता एकच समजा एखादा व्यक्ती इंटरव्ह्यू घेत आहे, तुम्ही काय करता, असं बघता त्याच्याकडे, असं बघता, असं करायचं नाही आहे. एक नॉड करा,
जनरल आय तुमचे काम, स्वतःच्या बॉडीला काम ठेवा तुम्ही, बस. असं टेन्शनमध्ये येऊ नका जास्त. तुमची बॉडी दिसते लगेच की तुम्ही टेन्शनमध्ये आहात. समजलं ना तुम्हाला? ठीक आहे. डोंट फिजेट. काही लोकांना पाय हलवायची, हात हलवायची आदत असते, बिलकुल करू नका बाई, खूप बेकार असतं हे. आणि क्रॉस आर्म असे करून बसत काही लोक जण, असं पण बसायचं नाहीये. त्यानंतर आणि खाली बघून तर बिलकुल बोलायचं नाही. सरळ बोला, नॉड करा, येस ऑर नो मध्ये सांगा. ओके. आणि पूर्ण पॅनलकडे आय कॉन्टॅक्ट ठेवा आणि नॅचरल स्माईल तुमची ठेवली असली पाहिजे. ही तुमची बॉडी लँग्वेज आहे. ठीक आहे. बेसिक स्किल, तुम्ही जे जॉब करायला त्या ठिकाणी आलेले आहात, जो जॉब त्या ठिकाणी करायला आला, तर जॉब डिस्क्रिप्शन तुम्हाला माहित पाहिजे की भाई मी यासाठी कशासाठी आलेलो आहे, हा जॉब टायटल कोणतं आहे, त्याच्याबद्दल माझं काय काम आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यामुळे कंपनीची रिसर्च करून या. कंपनीमध्ये कधीही असं उठले सुटले चालले कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला असं बिलकुल करू नका, होणारच नाही. तर ठीक आहे. तुमच्या बेसिक टर्म्स, तुमचा जो रोल आहे त्याच्याबद्दल बेसिक टर्म माहिती की मला कंपनीमध्ये हे काम असणार आहे आणि मी माझ्याकडे त्याच्या रिलेव्हंट स्किल आहेत की नाही हे तुम्हाला माहीत असू द्या. ठीक आहे. एक्सप्लेन करायला रेडी राहा. तुम्ही त्या कंपनीमध्ये किंवा त्या कंपनीच्या ग्रोथमध्ये कशा प्रकारे स्वतःचा हातभार देऊ शकता ना, हे सुद्धा एक्सप्लेन करायला रेडी राहा आणि एक्सप्लेन करा. दिसलं पाहिजे यातून, तुम्ही जे काही बोलतात कळालं पाहिजे की हा भाई हा व्यक्ती आमच्या कंपनीच्या या रोलसाठी परफेक्ट आहे आणि हा नक्कीच आमच्या कंपनीला ग्रोथ देईल, तरच कंपनी घेत असते, नाही तर नसती घेत. आजकाल तर खूप टफ झालं आहे. बरोबर? ठीक आहे. समजलं? त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट ठेवा. तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एक्सप्लेन, तुमच्या लाईफमध्ये एखादा प्रॉब्लेम आला असेल, मग कोणताही प्रोजेक्ट सॉल्व्ह करताना, कोणत्याही प्रोजेक्टच्या वेळेस, ठीक आहे ना, कोणतंही ऑब्स्टिकल आलं असेल त्याला कशा प्रकारे तुम्ही हँडल केलं ते सांगा, जेणेकरून कंपनी रिलेट करून तुम्हाला जॉब देईल की हा भाई आमच्याकडे सुद्धा असं होतं आणि तू नक्कीच सॉल्व्ह करू शकतोस त्याला. ठीक आहे. त्यानंतर तुमचं लॉजिक मॅटर करतं. करेक्ट आन्सर. तुम्हाला विचारलं की तुमची हॉबी काय आहे आणि तुम्ही म्हणता सर आय लाईक टू प्ले क्रिकेट. अरे भलेही तुला क्रिकेट आवडतं, पण तू इथे MBAच्या याच्यासाठी आलेला आहेस इंटरव्ह्यूसाठी, तर क्रिकेटचं काय करणार? सो लॉजिकनं बोला. तुमचं भली तुम्हाला आवडत असेल तरी पण लॉजिकनं बोला की मला पुस्तक वाचायला आवडतं सर, मी हे पुस्तकं वाचलेले आहेत. क्रिकेट करायला आणि कुकिंग करायला आवडतं असं बोलू नका, वाट लागेल तुमची त्या ठिकाणी. समजलं? ओके. तर या गोष्टी मॅटर करतात. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. इंटरव्ह्यूला जायच्या आधी या गोष्टी प्रिपेअर करून ठेवा, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. आणि सगळे कुणी असो, मग ते तुमचे MBA करणारे असो, लॉ करणारे असो, HR साठी असो, मॅनेजमेंटसाठी असो, किंवा IT सेक्टरमध्ये जे इंटरव्ह्यूज घेतल्या जातात ते असो, सगळ्यांसाठी जे आहे BBA, BCom, BA, आर्ट्समध्ये जे आहेत, कॉमर्समध्ये, सगळ्यांसाठी जे आहेत हा इंटरव्ह्यू देण्यासाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यांसाठी हा सिलेबस आहे, सगळ्यांसाठी ही सिरीज आहे. सगळ्यांनी बघा. जर आवडलं असेल तर लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. ओके. आणि अजून पुढे आपण जी सिरीज अजून कंटिन्यू करणार आहोत, तो पूर्ण व्हिडिओज बघा. आता याच्यानंतर मी काही क्वेश्चन्स घेणार आहेत इम्पॉर्टंट. बरोबर? जे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. समजला? प्लीज लाईक द व्हिडिओ, शेअर द व्हिडिओ टू युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब माय चॅनल इफ यू लाईक द व्हिडिओ. आणि ऑनलाईन टू ऑफलाईन, बेसिक टू ॲडव्हान्स जर का ऑनलाईन ऑफलाईन क्लास जॉईन करायची असेल, ऑफलाईन अकॅडमी संभाजीनगरमध्ये आहे. ऑनलाईन अकॅडमी जॉईन करायची असेल तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी सुद्धा आमचा नंबर आहे. ठीक आहे. कॉन्टॅक्ट करा आणि जी बॅच आहे त्याच्यामध्ये ॲडमिशन करून घ्या आणि नक्की गॅरंटेड तुम्ही शिक्षाल. माझे विद्यार्थी मला फोन करून इंग्लिशमध्ये बोलतात. समजलं? थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.